न्यूज, सच जरूरी है। यह है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। मैं हूं आपके साथ सोनल। तो आइए देखते हैं आज कुछ खास खबर। यह खबर ठाणे से सामने आ रही है। हुक्का पार्लर के खिलाफ अभियान चलाना जरूरी है, संजय केलकर। विधायक संजय केलकर के नेतृत्व में कार्यकर्ताओं की फौज चितलसर मनपाड़ा थाना क्षेत्र के अवैध हुक्का पार्लरों पर छापा मारने के लिए तैयार है। विधायक संजय केलकर पिछले 1.5-2 साल से बार-बार स्थानीय पुलिस से शिकायत कर युवाओं की जान से खिलवाड़ करने वाले अवैध हुक्का पार्लरों पर कार्रवाई करने की मांग कर विधानसभा में अपनी आवाज बुलंद कर चुके हैं। नतीजतन शहर में विशेष रूप से घोड़बंदर बेल्ट में हुक्का पार्लरों पर कार्रवाई शुरू कर दी गई है। पुलिस ने विधायक संजय केलकर को लिखित रूप से सूचित किया है कि सिनेविंदर मॉल में मिंट हीरानंदानी, मिडोज में लाउंज 18, कोठारी कंपाउंड में सीक्रेट और चितलसर मनपाड़ा थाना क्षेत्र के अवसर अस्पताल के पास टैग आउट क्लब में लगातार छापेमारी और निरीक्षण किया जा रहा है। इन प्रतिष्ठानों के खिलाफ 2022 में 8 और 2023 में 4 मामले दर्ज किए गए हैं। पुलिस ने बताया है कि इनमें से 4 अपराधों की जांच चल रही है और 4 मामले कोर्ट में पेश किए जा चुके हैं। विधायक संजय केलकर ने मांग की है कि थाने में हुक्का पार्लरों को अनुमति नहीं दी जानी चाहिए, लेकिन फास्ट ट्रैक पर मामले दर्ज किए जाने चाहिए। केलकर ने बताया कि हुक्का पार्लर मुक्त ठाणे आंदोलन जारी रहेगा और इस आंदोलन को नागरिकों का समर्थन भी बढ़ रहा है। ठाणे शहर एक ऐतिहासिक और सांस्कृतिक शहर है और अवैध हुक्का पार्लर संचालकों द्वारा यहाँ की एक युवा पीढ़ी को खत्म करने का प्रयास किया जा रहा है। विधायक संजय केलकर ने इसके खिलाफ और भी आक्रामक रुख अख्तियार कर लिया है और उनके नेतृत्व में युवा कार्यकर्ताओं की फौज तैयार कर दी गई है। 2022लाच आम्ही ही चळवळ खरं म्हणजे सुरू केली की हे शहर जे आहे ते हुक्का पार्लर मुक्त व्हायला पाहिजे। वाढत्या हुक्का पार्लरची संख्या, त्या ठिकाणी रात्र त्या परमिट रूमच्या नावाने चाललेले हुक्का पार्लर असा अनेक प्रकारे अवैध आणि ज्याला म्हणतील बेकायदेशीरपणे या शहरामध्ये हुक्का पार्लर चालवत होते। या शहरामधली तरुणाई जी आहे ती या अशा पद्धतीच्या बेकायदेशीर हुक्का पार्लरच्या दिशेने जाता कामा नये। कारण की अनेक पालक देखील आमच्याकडे आले, त्यांनी पत्र दिली की अशा पद्धतीने हे सगळं चालू आहे, त्याच्यामुळे ते एक नवीन केंद्र मिळालेलं आहे आणि त्यामुळे काहींनी तर मला फोटो दाखवले की ही अशी व्यसनमुक्त केंद्रामध्ये आम्ही आता त्या ठिकाणी त्यांना पाठवलेलं आहे। म्हणजे ही अतिशय खेदजनक बाब आहे आणि म्हणून ही चळवळ आपण सुरू केली। या ठिकाणी मला 2 दिवसापूर्वीच त्या पोलीस स्टेशन काय करते त्याचा अहवाल देतात। काही काळापुरती ते हुक्का पार्लर बंद राहतात आणि पुन्हा ते जोरामध्ये सुरू होतात, किंबहुना काही नवीन देखील त्या ठिकाणी भर पडते असंही नागरिकांच्या लक्षात आले। त्याच्यामुळे लोकसहभागामधनं या हुक्का पार्लरच्या विरुद्ध मोहीम सुरू करणं गरजेचं आहे। काही ठिकाणी पोलीस अलर्ट आहेत, तर काही ठिकाणी निरनिराळे पोलीस स्टेशन इतके उदासीन आहेत की त्यांना त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची एक नाममात्र नुसती कारवाई केली जाते, गुन्हे दाखल केले जातात। खरं म्हणजे हुक्का पार्लरला बंदीच आहे, म्हणजे त्याला लायसन काढायला गेलं तरी लायसन नाही आहे हुक्का पार्लरसाठी। 3 वर्ष उलट सजा आहे। एक तरी हुक्का पार्लरला सजा झाली आहे का? मग हे कोणाचं अपयश म्हणायचं? कोण दिशाभूल करतं? कोण यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतं? कोणाचा दबाव? हे सगळे प्रश्न जे आहेत ते ठाणेकरांच्या समोर उपस्थित होत आहेत। आइए बढ़ते हैं अगली खबर की तरफ। यह खबर नासिक से सामने आ रही है। पन्हाले के एक किसान के कुएं से 14,000 की बिजली की मोटर चोरी हो गई। चंदवाड़ तालुका के पन्हाले के किसान विठल दत्तात्रेय की उम्र 41 वर्ष, कृषि व्यवसाय है। उनके स्वामित्व वाले फार्म ग्रुप नंबर 165 के कुएं में कृष्णा कंपनी का 5 HP का इलेक्ट्रिक सबमर्सिबल लगाया गया था। फसलों को पानी दिया गया और मोटर को बंद रखा गया। 20 अप्रैल को जब वह मोटर चालू करने गया तो उसने देखा कि मोटर पर लगी काली पाइप कटी हुई थी और मोटर भी कुएं से निकाली हुई थी। इसके लिए गांव के कुछ बुद्धिमान नागरिक विठल देवमन जागरूक, दत्तू खांडू जाधव, जागदेव
निवृत्ति जागरूक ऐसे सभी नागरिकों से कुएं से पनडुब्बी मोटर चोरी होने के संबंध में पूछताछ की गई। इस बारे में कोई कुछ नहीं कह सका, इसलिए उन्होंने चंदवाड़ थाने में आकर कुएं से पनडुब्बी 5 HP की मोटर चोरी होने की शिकायत दर्ज कराई। उस शिकायत के आधार पर चंदवाड़ PI कैलाश वाघ पनाले में खेत के कुएं पर गए और इसे जांच लिया है। अज्ञात व्यक्ति के खिलाफ मामला दर्ज किया गया है। इस संबंध में किसान विठल दत्तात्रेय अवारे ने बताया कि पिछले 4 माह में मेरे कुएं से बिजली की मोटर चोरी की यह दूसरी घटना है। उन्हीं के द्वारा कहा गया है 10/3 मी माझ्या शेतावरची मोटर चोरी गेली। 10/3 मी FIR म्हणजे अर्ज दिला पोलीस स्टेशनला। चौकशी दरम्यान काही कुठला तपास लागला नाही, परंतु त्याच्यानंतर पुन्हा माझे 19/5ला मोटर विहिरीवरची चोरी गेली। 165 गट नंबर आहे माझा आणि त्याच्यात मी त्या शेतावर गेलो असता 19/5ला मोटर चोरी गेली। 20/5ला मला तिथे मोटर आढळून आली नाही। मी 20/5ला पोलीस स्टेशनला येऊन साहेबांशी पोलीस डिपार्टमेंटशी माझीवाली जी काही तक्रार आहे ती सांगितली। ज्यावेळेस पहिली मोटर गेली त्याच्यात पण तपास लागला नाही। त्याच्यानंतर आता दुसरी मोटर गेली। माझी पोलीस डिपार्टमेंटला एवढीच विनंती आहे का माझे जो कोणी मोटर चोर असेल ही शोधून काढावा, जेणेकरून शेतकऱ्याला अशा जर 2 महिन्यात 2 मोटरी जर चोरी गेल्या तर शेतकऱ्यांनी त्याची पोट उपजीविका भागवायची कशी? कारण शेतीमालाला एक तर बाजार नाही, त्याच्यात जर शेतकऱ्यावरती जर असा अन्याय होत असेल तरी शेतकऱ्याला जगणं मुश्किल होईल। तरी साधारण किती हजाराची मोटर आहे? 15,000ची पहिली पण मोटर होती। त्याच्यानंतर पुन्हा मी 15,000ची मोटर कृष्णा कंपनीची घेतली। पुन्हा ते किती HP? 5 HP मोटर आहे। आणि असे जर शेतकऱ्यावरती आला होता असेल, असे जर चोरांना जर कुठंच वेळेचा आळा नाही घातला तर माझी 2 महिन्यात चोरी झाली असेल तर सर्वसाधारण शेतकऱ्यांची पण जर चोरी झाली। मी एक ग्रामपंचायत सदस्य आहे, प्रतिष्ठित गावचा नागरिक असून जर माझ्यावरती जर असा जर काही सुदबुद्धीला जर काही आघात होत असेल किंवा माझ्या कुटुंबाला याच्या पुन्हा जर काही जर धोका होत असेल तर याची पोलीस डिपार्टमेंटने दखल घ्यावी आणि याच्यानंतर या काही गोष्टी होणार नाही, पूर्ण चौकशी करून मला न्याय मिळवून द्यावा अशी माझी प्रशासनाला विनंती आहे। आता मोटर चोरी झाली ती संदर्भात तुम्ही कंप्लेंट दाखल केली का? हो, दाखल केली। घेतली का त्यांनी? हो, दाखल घेतली पण आणि घटनास्थळी येऊन साहेब स्वतः पाहून पण आले। आइए बढ़ते हैं अगली खबर की तरफ। यह खबर वर्धा से सामने आ रही है। सिंडी मेगे जुग्गी वासियों ने कलेक्टर हॉल के सामने विरोध प्रदर्शन किया। सिंडी मेगे ग्राम पंचायत क्षेत्र में कई वर्षों से मजदूर व गरीब विकलांग रह रहे हैं। चूंकि उसी स्थान पर प्राथमिक स्वास्थ्य केंद्र बनाया जा रहा है, इसलिए उस स्थान को खाली करने के आदेश दिए गए हैं, लेकिन फिर भी दूसरी जगह यह प्राथमिक स्वास्थ्य केंद्र अभी भी है। इसे बनाने की मांग को लेकर आज कलेक्टर भवन के सामने धरना दिया गया और जहां हम हैं वहीं रहने का आदेश दिया जाए। आपण या ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून या लोकांची जी जागा आहे ज्यावर हे झोपडे बांधून राहत आहे, 5 वर्षापासून झोपडे बांधून राहत आहे, अचानकपणे त्यांना नोटीस आलेलं आहे की त्या झोपड्या खाली करण्यात यावं। सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी तो नोटीस बजावलेला आहे। यापूर्वीही अशा प्रकारचा नोटीस आला होता। यापूर्वीही ठाणे म्हणजे त्यांनी ठिय्या आंदोलन केलं होतं। कोळापे साहेबांनी यांना आश्वासन दिलं होतं की तुम्ही जर सरपंचांना त्यांनी सूचित केलं होतं की 3 महिन्याच्या आतमध्ये जर यांच्या म्हणजे 1.5 महिन्याच्या आतमध्ये यांना त्यांच्या झोपड्यासाठी सोयीस्कर जागा उपलब्ध करून द्यावी आणि असं न झाल्यास ते त्या ठिकाणीच कायम राहतील असा निर्देश मौखिक उल्लेख सरपंचासमोर केला होता। त्यावेळेस सरपंच उपस्थित होते, त्यानंतर उपसरपंचसुद्धा उपस्थित होते, जिल्हा परिषद सदस्य कुसाडेसुद्धा उपस्थित होते आणि काही सदस्यसुद्धा उपस्थित होते। असे असताना आज मात्र अचानकपणे यांना एक हे आलेलं आहे, नोटीस बजावलेलं आहे की ती जागा खाली करण्यात यावी आणि त्यामुळे हे आंदोलन या ठिकाणी यांनी उभं केलेलं आहे। आमच्या झोपडपट्टीच्या विषयावर आम्ही मागणी करण्यासाठी आलो आहे मॅडम, पण आम्हाला सिंधी मेगेतला जो सरपंच आहे तो आम्हाला न्याय देऊ शकत नाही आणि नाही देऊन राहिला तर आम्ही कलेक्टर मॅडमपर्यंत इथं येऊन पोहोचलो तर इथं भी आम्हाला निराशा केल्यासारखे हे लोक करतात। ऐसे ही दिन भर की तमाम बड़ी खबरों से आपको रूबरू कराएंगे। तब तक बने रहिए MNS न्यूज़ के साथ। नमस्कार।
नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज।